घोडबंदर भागातील वाढती बांधकामे आणि लोकसंख्या यांमुळे गृहसंकुलांना टँकरच्या पाण्यावरती अवलंबून राहावे लागत असून विविध स्रोतातून अतिरिक्त पाणी पुरवठा या भागाला मिळवून देण्याकरिता प्रयत्न सुरू असून लवकरच हा परिसर टँकर मुक्त होईल असा विश्वास आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला। घोडबंदर परिसरातील पाणी टंचाईग्रस्त गृहसंकुलाचे अनेक प्रतिनिधींनी आमदार संजय केळकर यांची महापालिका मुख्यालयातील भाजपा गटनेते कार्यालयात भेट घेतली। यावेळी ठाणे महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पवार हे देखील उपस्थित होते। घोडबंदरवासियांना होणारा अपुरा पाणीपुरवठा आणि वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत कमी पडत असलेली पाणी वितरण व्यवस्था यांच्याबाबत दीर्घकालीन उपाययोजना म्हणून भातसा धरणातून 20 MLD पाण्याची तरतूद करावी अशी सूचना आमदार संजय केळकर यांनी ठाणे महानगरपालिकेला केली। यावर प्रशासनाने सहमती दर्शवली असल्याची माहिती केळकर यांनी दिली। सूर्या धरणाचे पाणी मीरा भाईंदर महापालिकेला मिळत आहे, त्याच पार्श्वभूमीवरती ठाणे महानगरपालिकेलाही पाणी मिळावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे केळकर यांनी यावेळी सांगितले। पाण्याच्या संबंधामध्ये आज तातडीने 20 MLD पाणी केवळ घोडबंदर करता गरजेचं आहे आणि त्याची मागणी आपण भातसामधनं आम्हाला हे पाणी मिळावं याच्याकरता आपण केली आहे। त्याचा पाठपुरावा मी आता उद्याच करणार आहे की जेणेकरून हे वेळोवेळी जे निरनिराळ्या भागामध्ये म्हणजे आज बघा की एकीकडे मोठे मोठे कॉम्प्लेक्स मोठ्या मोठ्या इमारती होत आहेत। हिरानंदानीमध्ये तिथली लोक आली होती, लोधा अमारामधली आली होती, पार ओळ्या भागामधली देखील या ठिकाणी तिथे ओम साई प्लाझा आहे त्या ठिकाणच्या मी व्हिजिट पण केली होती। त्या ठिकाणी त्यांनी मला बोलवलं होतं आणि अक्षरशः हा मध्यम वर्गातला माणूस जो आहे तो टँकरवर जगतोय हो। त्याला टँकरचे पैसे भरायला लागतात म्हणजे एकीकडे बँकेचा MRI दुसरीकडे टँकरचे पैसे आणि रोज 50-50 हजार रुपये टँकर करता पोहोचतायत आणि त्यामुळे या पाण्याच्या संबंधामध्ये काही जुजबी व्यवस्था जी आहे ती आज पाणी खात्याच्या लोकांबरोबर बसून आम्ही जरी केली असली तरी ही कायमस्वरूपी नाहीये। कायमस्वरूपी जर करायची असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये MLD 20 MLD पाणी जे आहे ते लवकरात लवकर या ठिकाणी आणणं तर ही मोठ्या प्रमाणात समस्या सुटेल। आज जवळजवळ 10 विभागामधल्या हिरानंदानी आहे, लोढा अमारा आहे, माजिवडा गाव आहे, कोलशेतची कल्पतरूची जी टाकी आहे ती आम्ही आता आठवड्याभरामध्ये सुरू करणार आहोत। मी त्यांच्याशी चर्चा केली। बाकीच्या टाक्या ज्या आहेत त्या आम्ही पिरामल, लोढा, दोस्ती या इथल्या पाण्याच्या टाक्या ज्या आहेत त्या ऑलरेडी कार्यरत झालेल्या आहेत। शेवटी टाक्या जरी कार्यरत झाल्या तरी त्या ठिकाणी पाणी देखील आलं पाहिजे मोठ्या प्रमाणात आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन देखील व्यवस्थित झालं पाहिजे आणि त्या दृष्टीने देखील एक चांगली आमच्या पाठपुराव्याने अमृत योजनेमधनं